मेहता साहेब आत येऊ का? नाही. थँक्यू. अरे असं काय झालं जेठालाल? असं कुठलं संकट आलं जे तू सकाळपर्यंत थांबू शकत नाहीयेस? काय सांगू मेहता साहेब, माझ्या सोबतच असं का घडतं? जेठालाल. नाही मेहता साहेब, नेहमी माझ्या सोबत सगळं उलट का होतं? सासूजींच्या स्वागतासाठी बगड्यासारखा एका पायावर उभा राहिलो आणि काय मिळालं मला? तो कर्कोचा भगत 1,01,000चा हार घालून उडून गेला. तुम्हाला काय वाटतं मी काही पूजा वगैरे किंवा हवन वगैरे करून घेऊ? नाही, कारण जर का असंच चालत राहिलं तर एक दिवस मी नक्कीच वेडा होईन. अरे तू का काळजी करतोयस जेठालाल? आणि एका प्रकारे बघायला गेलं तर जे झालं ते तुझ्या मनासारखंच झालं ना. यात माझ्या मनासारखं काय घडलं? काल जेव्हा सासूबाई येत होत्या तेव्हा तू माझ्याकडे तक्रार घेऊन आलास की सासूबाई येत आहेत, काय करू, टेन्शन आलंय. आणि जेव्हा सासूबाई नाही आल्या तेव्हा सुद्धा तक्रार की त्या नाही आल्या. अरे हो, हा विचार तर मी केलाच नाही. तेच. आणि बघ बाबा, जेव्हा त्या नाही आल्या तेव्हा सुद्धा तुला धावपळ करावी लागली. आणि जर त्या आल्या असत्या तर काय हालत झाली असती विचार कर. आणि जर आई आपल्या मुलीला भेटायला इतक्या दिवसांनी येणार तर एकाच महिना थांबणारच ना. मग विचार कर, तुला 1 महिना धावपळ करावी लागली असती. अगदी योग्य बोललात मेहता साहेब. मग 1 महिन्याच्या धावपळीपासून माझी सुटका झाली. पण ही सुटका केव्हापर्यंत असणार? आज नाही तर उद्या दयाची आई तर येणार ना. हा, ते तर आहे जेठालाल. दयावहिनीची आई तर नक्कीच येणार. शेवटी आई आपल्या मुलीपासून किती दूर राहणार. आणि जेव्हा ती येणार तेव्हा 1 महिन्याची धावपळ करायला तयार राहा. हे काय बोलताय तुम्ही? काय केलं मी? एका बाजूला आग ओलवता आणि दुसऱ्या बाजूने लगेच आग लावता. जेठालाल, मी काय केलंय बाबा? सुरुवात तर तू केलीस ना. तू म्हणालास कधीपर्यंत सुटका मिळणार, एक ना एक दिवस दयावहिनीची आई येणार आहे. तर विषय तू सुरू केलास म्हणून मी त्यात हो मध्ये हो मिळवलं. हो, दयावहिनीची आई येणार आहे. हो तेच ना, हो का म्हणाले? काहीतरी चांगलं बोलायला हवं होतं ना. मला खोटं सांगायचं ना, आश्वासन द्यायचं ना की नाही बाबा काळजी नका करू, खुश राहा, दयाची आई नाही येणार असं पण बोलू शकले असते ना. ठीक आहे, दयावहिनीची आई नाही येणार आहे, खुश, काळजी करू नको, खुश. जेठालाल, तू उद्याचं टेन्शन आज का घेतोय? आणि असं म्हटलं जातं ना, चिंता से चतुराई घटे और दुख से घटे शरीर, लोभ से लक्ष्मी घटे, कह गए दास कबीर. म्हणून काळजी करू नकोस, खुश राहा. सासूबाई पण झोपल्या असतील, तू सुद्धा झोप आणि झोपू दे प्लीज. येणार तेव्हा बघून घे. हे बघ आता आग कोण लावतोय? आग तू लावतोयस आग. बघ आता. अरे झोपा बाबा, गुड नाईट. काही कामधंदा आहे की नाही? टप्पूचे पप्पा, काय झालं? आता कुठे गेला होतात? ते झोप येत नव्हती ना म्हणून असंच राऊंड मारायला गेलो होतो. सॉरी टप्पूचे पप्पा. सॉरी? ते आज आई नाही आली म्हणून तुम्हाला त्रास झाला आणि दुःख पण खूप झालं असेल, हो ना? पण तुझ्या इतकं नाही. माझी तर सासूजी आहे पण तुझी तर आई आहे. मला ठाऊक होतं तू किती उत्साहित होतीस आईला भेटायला. आणि सॉरी दया. पण ह्यात तुमची काय चूक आहे? तुम्ही का सॉरी बोलताय? नाही, ते राधाकृष्ण हॉल मध्ये मी जरा जास्तच बोललो म्हणून सॉरी. अरे टप्पूचे पप्पा, ते तर तुम्ही नाटक करत होता ना. हो, पण तुला तेव्हा माहित नव्हतं ना की मी नाटक करतो आहे ते. मग तेव्हा तर तुला दुःख झालं असणार ना. थोडं दुःख झालं होतं, पण जेव्हा तुम्ही बोलात की तुम्ही नाटक करत होता नंतर मला दुःख नाही झालं. चला आता झोपून घ्या, मी तुमचे पाय चेपून देते. आज तुम्ही खूप धावपळ केली ना. पाय तितके नाही दुखत आहे पण डोकं खूप दुखतंय दया. हा, मग डोकं चेपून देते. या चला, माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपा. चला. ओहो, वा वा वा. जर का रोज असा प्रेम मिळाला तर मी रोजची धावपळ करायला तयार आहे माझी चिमणी. हो, तुम्ही तर असे बोलताय जसं की मी तुम्हाला प्रेमच करत नाही. माझं घुबड. सॉरी. ते काय की आज तुम्हाला झोप नाही येते ना, आणि घुबड काय रात्रभर जागा असते ना, म्हणून चुकून बोलले मी. नाही तर तुम्ही तर माझे मोर आहात. मोर. दया, मी काय म्हणतो, उद्या अहमदाबादला जाऊया, आईला भेटून येऊया. नाही,
कुठेच जायची गरज नाहीये. अगं मी असं फक्त बोलायला नाही बोलत आहे, मनापासून बोलतोय. हो पण आई कुठे पळून चाललीये? आपण नंतर कधीतरी सावकाश आईला भेटायला जाऊया. खरंच दया, तुझ्यासोबत बोलून माझा संपूर्ण थकवा उतरला. असं वाटतं की तुझ्या कुशीत डोकं ठेवून असं झोपून राहावं. टपूचे पप्पा, हम्म. तुम्हाला असं माझ्या कुशीत झोपलेलं बघून मला काय आठवलं माहितीये? काय? दीवार पिक्चरचा शेवटचा सीन आठवतो का? त्यात पण अमिताभ भाऊ बच्चन सुद्धा असेच निरुपा रॉयच्या कुशीत डोकं ठेवून असेच झोपले होते. अरे तुम्ही उठलात का? झोपा ना. अरे काय झोपा, चांगल्या मूडची वाट लावलीस तू. काय का? ते दोघे मुलगा आई होते, आपण दोघे नवरा बायको आहोत. आणि अमिताभ बच्चनजी गोळ्या खाऊन झोपले होते. हा तर तुम्ही सुद्धा गोळी खाल्ली ना. तुम्ही चोरणची गोळी नाही खाल्ली का? अमिताभ भाऊनी मरणाची गोळी खाल्ली, तुम्ही चूर्णाची गोळी खाल्ली. मला असं वाटतंय की तुला आता झोपेची गोळी खायची गरज आहे. नाही, मला कुठलीच गोळी खायची गरज नाहीये. मला झोपेचा प्रॉब्लेमच नाहीये. मला तर पटकन झोप येते. बघा, गुड नाईट. अहो चहा घ्या. अहो चहा घ्या. घेतो काय? दुसऱ्यांदा गरम करून आणलाय, आता तिसऱ्यांदा गरम करून नाही आणणार. हा तुम्ही थंडच पिऊन घ्या. चालेल. एवढा कसला हिशोब करताय सकाळपासून तुम्ही? माधवी, काल आपल्या सोसायटीमध्ये जो इव्हेंट झाला ना त्याचाच हिशोब करतोय. सोसायटीमध्ये कधी झाला होता काल इव्हेंट? विसरलीस? जेठाभाऊंची सासू येणार होती ना काल. सोसायटीला सजवलं होतं, फुलांनी, लाईट्सनी, बँडवाल्यांना 2-2 वेळा बोलवलं. हे काय इव्हेंट पेक्षा कमी आहे? नाही बरोबर आहे. तुला माहितीये सोसायटी फंड मधून 32,700 रुपये खर्च झाले आहेत. बाप रे. त्याचंच बिल आता मला जेठालालला द्यायचंय. बिल? हाँ, खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा 32,700 रुपये. अहो काय बोलताय तुम्ही हे? एक तर जेठा भाऊ सासू नाही आल्या म्हणून दुःखात असतील, आणि वर तुम्ही त्यांना हे बिल देऊन त्यांना आणखी दुःखी करणार आहात का? कसे शेजारी आहात तुम्ही? माधवी, पण मी शेजारी असण्याबरोबरच सोसायटीचा सेक्रेटरी सुद्धा आहे. हो, आणि काल तुम्ही सगळ्यांसमोर काय बोलला होतात? आज मी एकमेव सेक्रेटरी नाहीये, शेजारी आहे, तो सुद्धा जेठा भाऊंचा. नाही, तू बरोबर बोलतेस. ठीक आहे, तर मग मी जेठालालला आता नाही देत बिल, थोड्या दिवसांनी देतो. हा, मी निघते. हा, टिफिन बॉक्स घेतलास? चला बाय बाय. बाय बाय. बाय, आरामात जा. टप्पू, गुली कॅच. अरे वा, कॅच घे कॅच. घे कॅच. बंद करा आता फ्रेंड्स, शाळेत जायची वेळ झाली. अरे सोनू, टप्पूला तर येऊ दे, तोपर्यंत खेळतो ना. ओय गोली, मी तुला आता हाय कॅच देतो, पकडू शकशील का? चल दे, आरामात पकडेन मी. चल का ना? यस, रेडी, यो. पडला. अरे मग पकडू शकला असता, सिंपल कॅच पकडू नाही शकत. पडला. हसू नकोस गोगी, इतक्या वरती मी बॉल फेकला असता ना तर तू सुद्धा नाही पकडू शकला असता, कळलं ना? मी तर आरामात पकडला असता. माझं नाव गोगी आहे, गोगी. असं थांब. हो, दे कॅच. कम ऑन, थ्रो. स्टॅच्यू. येस, जर तुझं नाव गोगी आहे तर माझं नाव गोली आहे. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक. तू जरा सुद्धा हल्ला ना तर तुझं लंच बॉक्स मी रोज खाणार. यो, डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंग 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 डिंग. गोगी पुत्र, गोगी पुत्र, हे तू काय करतोयस? कंपाऊंडच्या मधोमध उभा राहून प्रार्थना करतोयस? त्याचं काय ना, त्याने आकाशात एक स्पेसशिप बघितली आहे म्हणून शॉक झालाय. स्पेसशिप? होय, तुझी सुद्धा माझ्यासारखी मस्करी करण्याची सवय जाणार नाही. होय हलकी गोगी पुत्र, होय हल जरासा. अरे
अय सोनू पुत्तर, ओय हसणं तर तसं चांगलंय, पण यात हसण्यासारखं काय? ते ऍक्च्युली सोडी अंकल गोगी स्टॅच्यू झालाय. स्टॅच्यू? ओय हे काय असतं? सोडी अंकल स्टॅच्यू एक खेळ आहे. या खेळात जर का कोणी कुणाला स्टॅच्यू बोलला तर त्याला न हलता त्याच जागी मूर्तीसारखं उभं राहावं लागतं. हो, आणि जर का तो हल्ला तर? ज्यांनी कोणी त्याला स्टॅच्यू केलाय आणि जो स्टॅच्यू आहे तो जरा सुद्धा हल्ला तर ज्यांनी त्याला जे सांगितलंय ते करावं लागणार. जसं मी गोगीला स्टॅच्यू केला आहे, आता गोगी जरा सुद्धा हल्ला तर त्याचा लंच बॉक्स मी खाणार. सिंपल. ओय गोली पुत्तर, तू त्याची काळजी करू नकोस. ओय मी माझ्या रोशन डार्लिंगला सांगेन की तुझ्यासाठी डबल लंच पॅक करायला. ओके खुश? ओय पण आता हे सांग की गोगी पुत्तर आता हलणार कसा काय? असा गोगी ओव्हर. ओय गोली, मी तुला सोडणार नाही. अशा वेळेस तुला स्टॅच्यू करेन ना की तू पण लक्षात ठेवशील. ठीक आहे. ओव्हर? ओय हा काय क्रिकेट सारखा खेळ आहे का? नाही सोडी अंकल, हा खेळ खूप वेगळा आहे. क्रिकेट आपण चेंडूने खेळतो आणि हा स्टॅच्यूने. होय 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 होय, हा तर खूपच मस्त खेळ आहे. धम्माल खेळ आहे हा. ओय मी कोणाला करू पण स्टॅच्यू? मी टप्पूला बोलवून येतो. ओय थांब. ओय तुम्ही जर का गेलात तर मी स्टॅच्यू कोणासोबत खेळणार यार? मम्मी सोबत. तुम्ही मम्मी सोबत स्टॅच्यू खेळा. हो. ओय होय होय गोगी पुत्तर, तू सुद्धा माझ्यासारख्याच आयडिया देतोस. ओय बाबा, संध्याकाळी येऊन तुझ्या आई सोबत मन भरून स्टॅच्यू खेळतो मी. मज्जा येणार. आई आले बाळा. लवकर. आले आले बाळा. हे घे, हा तुझा डब्बा आहे आणि हा गोलीला दे. हा गोलीला? हो हो, ते मी तुपाचे लाडू बनवलेत ना आणि मला माहितीये गोलीला हे लाडू खूप आवडतात म्हणून हे लाडू तू दे त्याला. हा अरे वा आई, गोलीला हे बघून तर वेळ लागणार आहे. टप्पू किती वेळ यार, उशीर होईल आपल्याला. हो गोली, मी येतच होतो. लाडू एक दिन यार. अरे गोली एक काय, हा पूर्ण डब्बा तुझा आहे. हा. खरंच? मग ते नाही गोली, आता नाही, रेसेस मध्ये. अरे ब्रेकला अजून खूप वेळ आहे. एक नाही नाही, आता नाही गोली, आता नाही, आता नाही, आता नाही, अरे दे ना. अरे अरे दे. टप्पू, अरे आता नाही, अरे अजिबात नाही. अरे कशाला? नाही 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 म्हणालो. अरे बाळा, काय आता नाही. फक्त एक लाडू रेसेस मध्ये, दे ना. रेसेस मध्ये. अरे काय लाडू? अरे दया चहा दे ना. अरे टप्पूचे पप्पा, हा आपला गोली आहे. ते तर मला पण दिसतंय, पण हा कॉन्किंग सारखा का उभा आहे? कारण हा स्टॅच्यू झालाय. टप्पू, शाळेत जायच्या वेळेत काय मस्करी चालली आहे बाळा? जा शाळेत, उशीर होईल. सॉरी सॉरी पप्पा. ओव्हर. टप्पू, लाडू दे ना. अरे लाडू घे. अरे इथे टप्पू, पडतो. असं नाही नको करू यार, करायचं please. बाळा. टप्पू, एक देऊन टाक बाळा. ए बाळी, दे मला एक चहा. हा, 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 हा. तुम्ही बसा, मी घेऊन येते. स्टॅच्यू. जा जा आता. काय लहान मुलांसारखं टॅच्यू खेळतेस? हे बघा टप्पूचे पप्पा, जर तुम्ही हल्लात ना तर 1 महिन्यासाठी तुम्हाला जलेबी फाफडा मिळणार नाही. जा जा, आली मोठी. खरंच जलेबी फाफडा मिळणार नाही. दया. स्टॅच्यू. येते चहा घेऊन येते. थांबा, तुम्ही हलू नका, मी फोन उचलते. हॅलो. मालकीणबाई, तुम्ही शेठजी कुठे गेले? ते स्टॅच्यू बनलेत. काय बनले? स्टॅच्यू म्हणजे मूर्ती बनलेत. काय शेठजी मूर्ती बनले? हो. अरे बापरे, हे कसं काय घडलं? मालकीणबाई, आता दुकान कोण चालवणार? चेकवर साईन कोण करणार? आम्हाला पगार कोण देणार? अरे बागा भाऊ, तुम्ही इतकी काळजी करू नका. आम्ही दोघे टॅच्यू खेळतोय, त्यात ते टॅच्यू बनलेत. ओ अच्छा अच्छा, स्टॅच्यू. अरे वा मालकीणबाई, मीही जेव्हा लहान होतो तेव्हा स्टॅच्यू खूप खेळायचो. अच्छा. पण मालकीणबाई, शेठजी स्टॅच्यू झाले तर मग. अरे बागा भाऊ, तुम्ही काळजी करू नका. मी फोन स्पीकरवर ठेवते. तुम्हाला जे काही सांगायचे ते सांगा. ते बोलू नाही शकत पण ऐकू तर शकतात ना. 1 मिनिट, मी फोन स्पीकरवर ठेवते. हा
बघा भाऊ बोला. शेठजी, ते बावरीजी मला खूप दिवसांपासून सांगते की पॉपकॉर्न खायला जाऊया, पॉपकॉर्न खायला जाऊया. म्हणून मी आज विचार करत होतो की शेठजी, आज अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन त्यांना पिक्चर दाखवत पॉपकॉर्न खायला देऊ काय? मग शेठजी, तुम्ही मला आज अर्ध्या दिवसाची सुट्टी द्याल का? थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जा बोललात म्हणून थँक्यू व्हेरी 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 मच शेठजी. वा, कैदेत आहे बुलबुल. नाही सॉरी, कैदेत आहे बुलबुले. ओव्हर. थांब, 1 मिनिट थांब. थांब तू. दार उघड लबाड. ही दयाना केव्हा केव्हा टपूपेक्षा लहान बनते. आज अचानक टॅचू खेळायला लागली आणि त्याचा फायदा काही घेणं देणं नसताना बाघाला मिळाला. अरे शेठजी, हे तुम्ही काय केलं? काय केलं? अहो, तुम्ही हल्लात. हल्लो? ते शेठजी, मालकीणबाईंनी तुम्हाला स्टॅच्यू बोलले होते ना, मग तुम्ही का हल्लात? तुम्ही पुन्हा स्टॅच्यू होऊन जा, नाहीतर जर का मालकीणबाईंना कळलं ना, तर ते जे काही बोलतील ते सगळं तुम्हाला करावं लागणार. ए शाण्या, मी आता टॅच्यू नाही आहे आणि तू माझ्या टॅच्यू असल्याचा जो फायदा उचलला आहेस त्यासाठीच मी आता फोन केला आहे. खबरदार जर तू बावरीला दुकानात बोलवलं आहेस तर. सॉरी शेठजी, तीर तर कमानीतून सुटलाय ना. अरे तुम्हा सर्वांना आज काय झालं आहे? दया घरात टॅच्यू खेळते, तू दुकानात ती तीर कमान खेळतोय. नाही शेठजी, ती तर म्हण आहे. ही म्हण आहे, मी वेडा आहे, ती वेडी आहे, असं काही ऐकायचं नाहीये मला. तुला सुट्टी नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार, विषय संपला. नाही अहो पण शेठजी. पण वगैरे काही नाही. कुठला तरी एक दिवस जेव्हा दुकानात काम कमी असणार तेव्हा सुट्टी घे, ठीक आहे? हॅलो शेठजी. अरे बापरे. टपूचे पप्पा. काय आहे? टॅचू. जा आता. मोठी हो. टपूचे पप्पा खेळा ना, मज्जा येते. कोणाला? तुम्हाला. तू शाळेतून संध्याकाळी घरी येशील ना तेव्हा आपण खेळू. गुड मॉर्निंग दयावैनी. अरे गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग जेठाजी. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग दयावैनी. कोणत्या खेळाबद्दल बोलताय? टॅच्यू. ओके, रोमॅन्टिक वाटतंय. रोमांचिक? नाही, ते टॅच्यू नाही का? टॅच्यू जे आपण लहान असताना नाही का खेळायचो, की कोणी असं टॅच्यू बोललं तर आपण ज्या कुठल्या स्थितीत असू तर एकदम स्थिर व्हायचं. अच्छा, स्टॅच्यू. हो तेच. दयाला आता ते खेळायचंय. बोला. किती छान. तर कोण कोणाला स्टॅच्यू करताय? मी टपूच्या पप्पांना. पण बघा ना, ते खेळतच नाहीये. का? बबिताजी, आता हे काही वय आहे का टॅच्यू खेळायची? हो, मी समजू शकते. आता जास्त वेळ स्थिर राहणं कठीण होत असेल ना? नाही, तसं नाही आहे. आता सुद्धा मी स्थिर राहू शकतो. तुम्ही सांगाल तितका वेळ, असं काही नाही आहे. अच्छा, असू दे. हे काय असू दे? ही दया ना खरंच बिनडोक आहे. बबिताजी समोर टॅच्यू करायची काय गरज होती? बबिता, जाऊया. गुड मॉर्निंग जेठालाल. जेठालाल, गुड मॉर्निंग. अय्यर भाऊ, हे नाही बोलू शकणार. का? कारण मी त्यांना टॅच्यू केले. स्टॅच्यू म्हणजे? स्टॅच्यू. म्हणजे जेठालाल स्टॅच्यू झाला आहे? काय नाही यार भाऊ, टपूचे पप्पा बबिताजींना सांगत होते की मी खूप वेळ टॅच्यू राहू शकतो, तेव्हा मी त्यांना टॅच्यू केलं. टपूचे पप्पा, तुमच्या लक्षात आहे ना, जर का तुम्ही हल्लात तर मी जे बोलणार ते तुम्हाला करावं लागेल. मला अहमदाबादला घेऊन जावं लागेल. मग दयावाहिनी, तुम्ही पॅकिंगला सुरुवात करा. मी असं क्षणात जेठालालचा स्टॅच्यू ओव्हर करतो. अय्यर भाऊ, तुम्ही टपूच्या पप्पांना ओळखत नाही. त्यांनी एकदा ठरवलं
ती गोष्ट पूर्ण करूनच राहतात. हे तर खरं आहे अय्यर. जेठाचे जेव्हा ही चॅलेंज स्वीकारतात ना ते कधीच हार मानत नाहीत. बबिता, मी शाळेत रोज स्टॅच्यू खेळायचो, पण एकदा का कोणी स्टॅच्यू झालं तर त्याचं लक्ष विचलित करण्यात मी नंबर 1 होतो. हा तर लहानपणापासूनच दीड शाणा आहे. ओके, पण मला नाही वाटत की तू जेठाजींचं लक्ष विचलित करू शकतो. सॉरी. बबिता, थांब आणि बघ, मी 1 मिनिटात जेठालालचा स्टॅच्यू तोडतो. हे देवा, माझी रक्षा कर. मला हलू नको देऊ, नाहीतर बबिताजी आणि दया दोघांसमोर माझ्या इज्जतीचा भाजीपाला होणार.